पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारच्या दौऱ्यावर घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका केली। त्यानंतर आज दिवसभर याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। कुणी घराणेशाहीवरून टोमणा मारला तर कुणी घराणेशाहीची खरी व्याख्या काय हे सांगायला सुरुवात केली। बघूयात याबाबतचा एक खास रिपोर्ट। लोकतंत्र में युवाओं की भागीदारी जितनी अधिक होगी, राष्ट्र का भविष्य उतना ही बेहतर होगा। जो हुकुमशाही की हार है, एक बहुत बड़ा सबक है। घराणेशाही हा मुद्दा आगामी निवडणुकीत तापणार याची ही झलक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधील सभेतून राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवलं। घराणेशाहीचा प्रभाव कमी करण्यासाठी युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। अर्थात त्यांचा हा रोख काँग्रेससह उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे होता हे ओघानं आलंच। त्यामुळे यावरून उद्धव ठाकरेंनी देखील जशास तसं उत्तर देत हल्लाबोल चढवला। लोकतंत्र में युवाओं की भागीदारी जितनी अधिक होगी, राष्ट्र का भविष्य उतना ही बेहतर होगा। इस भागीदारी के कई तरीके हैं। अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे। आप जानते हैं कि परिवारवाद की राजनीति ने देश का कितना नुकसान किया है। जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं, जो घरंदाजच नाहीये तो काय घराणेशाहीवरती बोलणार? आणि हे त्याला माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्याला कल्पना नाहीये। म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली मी सरळ म्हणतोय, ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली। प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है। अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहात ते मी बघायला आलो आहे। या जगातले विश्वातले सर्वात घरंदाज नेते नरेंद्र मोदीजी आहेत। विश्वगौरव युग पुरुष आहेत। 150च्या वर देशांनी म्हटलं आहे जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री। जगातले 78% लोक म्हणतात सर्वोत्तम नेता। चायना सारखा दुश्मन देश ग्लोबल टाइम्स मध्ये म्हणतो आहे की जगातला आत्मनिर्भर भारत आता होतो आहे। तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्ताननी या दोन लोकांनी जर नाही केलं तरी काही फरक पडणार नाही। घराणेशाहीवरून मोदींना प्रत्युत्तर देणाऱ्या ठाकरेंनी आपला मोर्चा एकनाथ शिंदेंकडे वळवला। कल्याणमध्ये घराणेशाहीला उमेदवारी देत चूक केल्याचा टोला त्यांनी लगावला। तर शिंदेंनी देखील पलटवार करत ठाकरेंना खासगी कंपनी म्हटलंय। ज्याला असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं। कारण त्यावेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती। चूक माझी आहे, पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे। घराणेशाही म्हणजे काय, त्याचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे। ते स्वतःचं घर आबादीत ठेवू शकले नाही, घरातल्या सर्वांना बाहेर हुडकून काढलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते ते मर्यादित त्यांचं काम आहे। बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सहकारी आणि सवंगडी म्हणून त्यांना वागवत होते, परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात। खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच हा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा राज्यात नव्यानं चर्चेत आला। निर्णयाचं स्वागत करताना एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या घराणेशाहीवर टीका केली आहे आणि यावरून खासदार संजय राऊतांनी देखील शिंदेंना खोचक टोला लगावला होता। शाही जो परिवारवाद और एकाधिकारशाही, जो हुकुमशाही की हार है, एक बहुत बड़ा सबक है। एक ऐसे किसी को भी लोकशाही में अपने पार्टी को एक प्राइवेट लिमिटेड पार्टी की तरह नहीं चला सकते हैं। ये बहुत बड़ा एक माइलस्टोन डिसीजन है
और इसलिए मैं उसका स्वागत करता हूँ। आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत, घराणेशाही काही औरस असतील, काही अजून काय असतील, मला ते म्हणायचं नाही, पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती, शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो. त्या मार्गाने त्या घरातले, त्या पिढीतले लोक पुढे जातात. राजकारणात घराणेशाहीवर नेहमीच बोललं जातं आणि तशी टीका देखील केली जाते. मात्र तरी देखील घराणेशाही थांबायचं नाव घेत नाहीये. राजकारणात काही परिवारांचं वर्चस्व आणि त्याच परिवाराच्या वाट्याला सगळी राजकीय पदं उपभोगायला मिळत असल्याचं चित्र आहे. शरद पवार, पुतण्या अजित पवार, कन्या सुप्रिया सुळे आणि नातू रोहित पवार पार्थ पवार. दिवंगत बाळासाहेब ठाकरे, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे. दिवंगत गोपीनाथ मुंडे, त्यांना 2 कन्या, 1 पंकजा मुंडे आणि 2 प्रीतम मुंडे, तर पुतण्या धनंजय मुंडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे. दिवंगत बाळासाहेब विखे, त्यांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील. दिवंगत विलासराव देशमुख, पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख. दिवंगत राजाराम बापू पाटील, पुत्र जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र प्रतीक पाटील. दिवंगत भाऊसाहेब थोरात, त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात. दिवंगत दत्तात्रय वळसे पाटील, त्यांचे पुत्र दिलीप वळसे पाटील आणि कन्या पूर्वा वळसे पाटील. दिवंगत शंकरराव चव्हाण, पुत्र अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण. दिवंगत अंकुशराव टोपे, त्यांचे पुत्र राजेश टोपे. सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे. सुनील तटकरे, कन्या आदिती तटकरे आणि पुत्र अनिकेत तटकरे. छगन भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ आणि पुत्र पंकज भुजबळ. दिवंगत बाळासाहेब देसाई, यांचे नातू शंभूराज देसाई. माजी आमदार प्रसाद तनपुरे आणि त्यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे. दिवंगत केशर काकू क्षीरसागर, पुत्र जयदत्त क्षीरसागर. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर. माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजित सिंह पाटील. दिवंगत शंकरराव मोहिते पाटील, त्यांचे पुत्र विजयसिंह. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंह. एकनाथ खडसे, त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे आणि कन्या रोहिणी खडसे. घराणेशाही म्हणजे काय असं आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही, कधी ऐकेल का नाही? वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी होतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो. मग समाजकारणात काम करणारा त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घराणेशाही कशी? सक्रिय राजकारणात घराणेशाहीचा आणि नात्या गोत्याचा हा पॅटर्न अवघ्या देशभरात पसरलाय. मात्र तळागाळात काम करणारा कार्यकर्ता या घराणेशाहीमुळे राजकारणाच्या या सारीपाटावर बहुतांशदा सतरंजी उचलण्याचंच काम करताना दिसून येतो. राजकीय घराण्यांबाहेरच्या लोकांना सत्तेची संधी मिळाली तरच राजकारणाचे शुद्धीकरण होईल असं म्हटलं जातं. पण राजकीय घराण्यांबाहेरील व्यक्तीला पुढे आणण्याची ही हिंमत कोणीही दाखवत नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात भाकरी फिरवणार का हे लवकरच स्पष्ट होईल. चेतन सावंतसह सूरज बोरावके, पुढारी.